कधी कधी अगदी गाढ झोपेत असताना खूप उंचावरून पडल्याचा भास होऊन आपल्याला जाग येते। पण असं का होतं याचा तुम्ही विचार केलाय का? मंडळी, या गोष्टीला वैद्यकीय भाषेत हायपनिक जर्क म्हणतात। आपला मेंदू कायम आपल्याला कुठल्याही धोक्यापासून वाचवत असतो आणि धोका जाणवला की तो ताबडतोब आपल्या शरीराला सिक्युरिटीसाठी सिग्नल पाठवत असतो। जेव्हा आपल्याला झोप लागत असते तेव्हा डोळे बंद होऊन हृदयाचे ठोके हळूवार पडायला सुरुवात होते। त्यामुळे बऱ्याचदा मेंदू कन्फ्यूज होतो। आपला मृत्यू तर होत नाही ना असा संशय मेंदूला येतो आणि मग तो ऍक्टिव्ह होतो आणि आपल्याला जाग करायला लागतो आणि त्यासाठी मेंदू आपल्यात भास निर्माण करतो की आपण खूप उंचावरून खाली पडत आहोत। अशातच मेंदू पायाला सिग्नल पाठवतो आणि एक सिग्नल मिळताच एक तीव्र झटका लागून आपल्याला जाग येते। अशा प्रकारे मेंदूचं काम पूर्ण होतं आणि आपण जागे झाल्यावर जिवंत असल्याचं समाधान मेंदूला मिळतं। सगळं काही नीट आहे हे समजल्याने मेंदू पण नॉर्मल होतो आणि आपण पुन्हा कूस बदलून झोपी जातो। ही माहिती कशी वाटली नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राइब करायला विसरू नका।